नमस्कार आणि मेंड्रिलच्या सेंटरवरून गिअर ब्लॉकवर टर्निंगचा सराव करणे या सत्रात आपले स्वागत आहे. चला आता सत्राची सुरुवात करूया. चला आता आपण या सत्राची उद्दिष्टे पाहू. या सत्राच्या शेवटी आपण यात सक्षम व्हाल. मॅन्ड्रेलवर काम बसवणे. मॅन्ड्रेलवर बसलेले काम मशीनवर लावणे. गिअर हा गोलाकार फिरणारा मशिनीचा भाग आहे, ज्याचे दात कापलेले असतात. मॅन्ड्रेल हा निमुळता होत जाणारा किंवा लंबगोलाकार दंड किंवा ज्यावर चक्र फिरते असा भाग आहे, ज्याच्या छिद्रात मशीनिंगच्या वेळी वर्क पीसला बसवून त्याला आधार दिला जातो. मशिनीच्या गिअरवर बसवण्यात येणाऱ्या वर्क पीसला गिअर ब्लँक म्हणतात. हे ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी आवश्यक साधने ही आहेत: स्टील रूल, आउटसाइड कॅलिपर्स, ड्रिल बिट्स ऑफ व्हेरियस साइज, बोरिंग बार, रीमर, वर्नियर कॅलिपर्स, डॉट पंच, बॉल पिन हॅमर, मॅन्ड्रेल and mandrel block, outside micrometer, lead hammer, and lubricating oil with can. चला आता आपण गिअर ब्लँक तयार करण्यासाठी जॉब तयार करण्याचा क्रम जाणून घेऊया. कच्च्या मालाचा आकार तपासा. जॉबला 3 जॉ चक लावा आणि ट्रुईंग तपासा. टूल पोस्टवर फेसिंग टूलवर बसवा. जॉबच्या एका टोकाला फेस करा. टेल स्टॉकवर ड्रिल चक फिक्स करा. सेंटर ड्रिल वापरून वर्क पीसवर छिद्र करा. 6 मिलीमीटर, 9 मिलीमीटर, 12 मिलीमीटर आणि 15 मिलीमीटर ड्रिल बिट वापरून छिद्राचा व्यास 15 मिलीमीटर पर्यंत वाढवा. टूल पोस्टवर बोरिंग बार फिक्स करा. 26.98 मिलीमीटरचे छिद्र मिळवण्यासाठी बोरिंग ऑपरेशन करत राहा. 26.98 मिलीमीटरचे छिद्र मिळवण्यासाठी बोरिंग ऑपरेशन करत राहा. सत्तावीस मिलीमीटर व्यासाच्या छिद्रासाठी H7 टॉलरन्स रेंज 27 मिलीमीटर ते 27.26 मिलीमीटर इतकी आहे. शॅम्फरिंग करून छिद्राच्या किनाऱ्यावरील गंज काढा. इनसाइड मायक्रोमीटरच्या सहाय्याने बोरचा आकार मोजा. वर्क पीसची जाडी फेसच्या टोकापासून 20 मिलीमीटर पर्यंत मार्क करा. डॉट पंच आणि बॉल पिन हॅमरचा वापर करून मार्किंग लाईनवर पंच करा. वर्क पीस उलटा करा आणि चक फिक्स बसल्याची खात्री करा. वर्क पीसची जाडी 20 मिलीमीटर पर्यंत आणण्यासाठी फेस ऑपरेशन करत राहा. चला आता आपण वर्क पीसच्या छिद्रात मॅन्ड्रेल लावण्याचा क्रम शिकूया. वर्क पीसच्या छिद्रासाठी योग्य मॅन्ड्रेलचा आकार निवडा. मॅन्ड्रेलचा व्यास स्वच्छ करा आणि त्यावर ऑइल किंवा सॉफ्ट ग्रीसची फिल्म लावा. वर्क पीसमधील छिद्र स्वच्छ आणि लुब्रिकेट करा, ज्याने मॅन्ड्रेलवरील जॉब आत बसल्यावर घट्ट किंवा बाहेर येऊ नये. मॅन्ड्रेलच्या लहान टोकाला हाताने छिद्राच्या चौकटीत बसवा. लीड हॅमर आणि मॅन्ड्रेल ब्लॉक वापरून त्यावर हलके हॅमरिंग करून
मॅन्ड्रेलच्या छिद्रात वर्कपीस बसवता येतो. आर्बर प्रेसचा वापर करून मॅन्ड्रेलला वर्कपीसमध्ये देखील चालवता येऊ शकते. वर्कपीसला आर्बर प्रेसच्या टेबलवर ठेवा. छिद्राच्या शॅम्फर टोकाला खालच्या दिशेने फेस करून घ्या. वर्कपीसला मॅन्ड्रेलमध्ये घट्टपणे दाबा. जर मॅन्ड्रेलला घट्ट दाबून कामाकरिता वापरले गेले तर तो वर्कपीसच्या बोरला क्षती किंवा हानी पोहोचवू शकतो. वर्कपीस एका सॉलिड प्लेन मॅन्ड्रेलवर ढकलण्यात येतो. फक्त घर्षणाने मॅन्ड्रेलच्या लांबीला मध्यभागी ठेवले जाते. मॅन्ड्रेलच्या मोठ्या व्यासाच्या टोकाकडून सर्व कट घ्या आणि जड कट घेणे टाळा. चला आता आपण मॅन्ड्रेलवरील केंद्रातील गिअर ब्लँक टर्न करणे शिकूया. लेथवर वर्कपीस सोबत बसवलेल्या मॅन्ड्रेलला केंद्रस्थानी धरा. टूल पोस्टवर टर्निंग टूल बसवा. वर्कपीसचा व्यास 12 मिलीमीटर पर्यंत कमी करण्यासाठी प्लेन टर्निंग ऑपरेशन करा. 75 ते 100 मिलीमीटर रेंजच्या आउटसाइड मायक्रोमीटरचा वापर करून मशीनिंग केलेल्या गिअर ब्लँकचा व्यास तपासा. संक्षेप करण्यासाठी आपण हे शिकलो आहोत. मॅन्ड्रेलवर काम बसवणे, मॅन्ड्रेलवर बसवलेले काम मशिनीवर लावणे. तर हे सर्व मॅन्ड्रेलच्या सेंटरमधून गिअर ब्लॉकवर टर्निंग सराव करण्याबद्दल आहे. आशा आहे तुम्हाला सर्व संकल्पना आणि सराव समजले असतील. चला आता पुढील सत्रात भेटूया.